राज्य सरकार अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे, मात्र हे ड्रीम प्रोजेक्ट्स त्यांच्या बांधकामाच्या दर्जावरून वादाच्या भोवऱ्यात सापडतात। पाहूयात। आधी अटल सेतू, आता समृद्धी महामार्गाला भेगा। तर कधी कोस्टल रोडला गळती। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनाच तडे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं 1 वर्ष झालं, मात्र वर्षपूर्तीही होत नाही तो समृद्धी महामार्गाला पडल्या आहेत मोठ्या भेगा। छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळचं हे वास्तव पहा। समृद्धी महामार्गाला 3 सेंटीमीटर रुंदीच्या आणि 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत। समृद्धी महामार्गासाठी M40 या ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डे पडत नसल्याचा दावा MSRDCनं केला होता, मात्र तो आता फोल ठरलाय। MSRDCचे अधिकारी मात्र यावर मूग गिळून गप्प बसलेत। समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा अशा पद्धतीची बातमी झी24 तासनं दाखवल्यानंतर तातडीनं या भेगा बुजवण्याचं काम सुरू झालं। गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून समृद्धी महामार्गावर या भेगा होत्या, मात्र अधिकाऱ्यांचं लक्षच त्याकडे गेलं नाही। भेगा बुजवण्याचा कुणीही प्रयत्न देखील केला नाही, मात्र झी24 तासनं बातमी दाखवताच भेगा बुजवण्याच्या कामाला वेग आला। काही पत्रकारांमध्ये चर्चा आहे की गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। म्हणजे या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला, पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे। समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार झाल्याचे परिणाम दिसून येत आहेत। सरकारला जनताच धडा शिकवेल अशी टीका पटोलेंनी केली आहे। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत। या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठली लाज शरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना तडे जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। याआधी अटल सेतू आणि कोस्टल रोडच्या कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या अटल सेतूचं उद्घाटन झालं त्या अटल सेतूच्या रस्त्याला अवघ्या 5 महिन्यातच भेगा पडल्या। नवी मुंबईकडच्या एका भागात अर्धा किलोमीटर पर्यंत रस्ता खचल्याचा आरोप करण्यात आला। खुद्द विरोधी पक्षनेते नाना पटोलेंनी पाहणी करत अटल सेतूच्या रस्त्याला भेगा पडल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं, मात्र अटल सेतूला भेगा नाहीत तर त्याच्या अप्रोच रोडला भेगा आहेत। त्यामुळे अटल सेतूला कोणताही धोका नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी केला होता। भेगावलेल्या अटल सेतूच्या 1 महिना आधी कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागली होती। कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागल्याची बातमी झी24 तासने सर्वात आधी दाखवली होती। मुंबईच्या सागरी किनाऱ्यानं दक्षिण उत्तर दिशेला जोडणारा कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। तब्बल 14,000 कोटींचा कोस्टल रोड म्हणजे सागरी महामार्ग हा मुंबईच्या वाहतूक कोंडीवरील उपाय असल्याचा दावा केला गेला, मात्र याच कोस्टल रोडला गळती लागली। झी24 तासने दाखवलेल्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यानंतर कोस्टल रोडची पाहणी केली आणि गळतीची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेशही दिले होते। पाणी आता मी पाहिलं ते तिथलं पाणी खाली आलेलं आहे, त्यामुळे तिथलं पाणी बंद झाल्यानंतर इथलं पाणी बंद होईल।
आणि आपण तातडीने आदेश दिलेले आहेत. कशा पद्धतीने ही संपूर्ण मी कालच ती बातमी बघितल्यानंतर मी फोन केला एमसीना आणि त्यांनी तात्काळ त्यांची यंत्रणा हलवली, ऍक्टिव्ह केली आणि कालपासून याच्यावर तपासणी सुरू झालेली आहे आणि आज आपण पाहतोय की त्याच्यावर कामही सुरू होत आहे. त्यामुळे आपण चिंता करू नका. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या बांधकामांवरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मात्र सर्वसामान्यांना या श्रेयवादाच्या राजकारणात काडीचाही रस नाही. तर या प्रकल्पामुळे आपला प्रवास सुखकर कसा होणार हेच सर्वसामान्यांसाठी महत्वाचं आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.